अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, गुरुपौर्णिमा जवळ आली की प्रत्येक भक्ताच्या मनात एक प्रश्न येतो, स्वामी समर्थांची पूजा आणि पारायण नेमकं कधी सुरू करावं? कोणी म्हणतं 7 दिवस आधी, कोणी म्हणतं 3 दिवस आधी, तर कोणी म्हणतं गुरुपौर्णिमेच्याच दिवशी। मग योग्य काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सोप्या भाषेत आणि क्रमाने माहिती जाणून घेणार आहोत। नंबर 1, पारायण कधी सुरू करावे? याचं एक निश्चित उत्तर नाही। अनेक भक्त गुरुपौर्णिमेच्या 7 दिवस आधी पारायण सुरू करतात, काही जण 3 दिवस आधी सुरू करतात, तर काही जण गुरुपौर्णिमेच्या दिवशीच चरित्र वाचन, नामस्मरण आणि पूजा करतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य। 7 दिवस, 3 दिवस आणि 1 दिवस। जर वेळ असेल तर 7 दिवस पारायण करा, वेळ कमी असेल तर 3 दिवस करा, आणि जर फक्त एकच दिवस असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनापासून पूजा करा। यामुळे भक्ती कमी होत नाही। वेळ नसेल तर काय करावे? हा प्रश्न अनेक जण विचारतात। जर वेळ नसेल तर स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, दिवा लावा, फुलं अर्पण करा, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, चरित्रातील एक अध्याय वाचा, आरती करा। हेही भक्तिभावाने केलं तर ते अर्थपूर्ण ठरू शकतं। कोणत्या चुका टाळाव्यात? घाईत पूजा करू नका, दुसऱ्यांशी तुलना नका करू, भीतीपोटी पूजा करू नका, राग आणि कटुता मनात ठेवू नका, शक्य असेल तितकं मन शांत ठेवा। गुरुपौर्णिमेचा सोपा दिनक्रम: पहाटे उठून स्नान करा, पूजास्थान स्वच्छ करा, दिवा लावा, स्वामींना फुलं अर्पण करा, नामस्मरण करा, स्वामी चरित्रातील काही भाग वाचा, आरती करा, शक्य असल्यास अन्नदान किंवा गरजूंना मदत करा, रात्री दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा। प्रार्थना: चला शेवटी मनापासून आपण प्रार्थना करूया। हे श्री स्वामी समर्था, आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान राहू द्या। आमच्या घरात श्रद्धा, संयम आणि चांगले विचार राहू द्या। संकटात धैर्य द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतर स्वामी भक्तांपर्यंतही नक्की पोहोचवा। धन्यवाद।